नमस्कार, मी योगिता पाचारणे. पीडीएफ चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. खरं तर मी आज अशा व्यक्तीसोबत गप्पा मारणार आहे. हा चेहरा राजकारणात जरी नवीन असला तरी समाजकारणामध्ये हा चेहरा सन्मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून घराघरात पोचलेला चेहरा आहे. सन्मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून अनेक कामं लोकांपर्यंत पोहोचली आहेत, अनेक कामं झालेली आहेत. तर मी आहे आज सौ शीतल आशिष येळवंडे यांच्यासोबत. ताई, खूप खूप स्वागत आहे पीडीएफ चॅनलमध्ये. कशा आहात? कशा आहात? छान आहोत. प्रचार करतोय, रोज लोकांना भेटतोय, छान आहोत. तर मला वाटतं आधी आपल्या प्रेक्षकांना मतदारांना तुमचा परिचय करून द्यावा. नमस्कार, मी सौभाग्यवती शीतल आशिष येळवंडे, कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाची अजितदादा पवार पक्षाची अधिकृत उमेदवार आहे. हे म्हणत असताना आज मन गहिवरून येते, कारण अधिकृत उमेदवारी दिलेले माझे दादा आज आपल्यात नाहीत. या जबाबदारीची जाणीव मला होती की एकदम सर्वसाधारण घरातली मुलगी असून काम करणारी सर्वसामान्य पक्षाची कार्यकर्ती आहे, म्हणून जो विश्वास दादांनी माझ्यावर दाखवला, ज्यांच्याकडे राजकारणातला पालक म्हणून आम्ही बघत होतो. अण्णा आहेत 100%. कधीही कुठल्याही क्षणी अण्णांना हाक मारा, अण्णा मार्गदर्शन करतात, सगळ्या अडीअडचणी सोडवतात. पण पक्षाचा, मी म्हणेन महाराष्ट्राचा एक हरहुन्नरी नेता आणि राजकारणातले माझे वडीलच मी म्हणेन की ज्यांच्याकडे बघून ही गोष्ट करायची ठरवली, आज तीच व्यक्ती आपल्यात नाही. उद्या दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी कुरुळी गटाला सभा देणार होते दादा. सगळ्यात जास्त वेळ तुझ्या गटात देणार आहे असं मला सांगितलं होतं, आणि 1 तासातच अशी बातमी कळाली की दादा आपल्यात नाहीत. हे पचवणं फार अवघड होतं. 2 दिवस घरातनं बाहेरच पडू शकलो नाही, इतकी मानसिकता खराब होती. पण मग असा विचार केला की दादांनी जबाबदारी दिलेले आपण शेवटचेच शिलेदार आहोत, तर दादांच्या या स्वप्नाला न्याय मिळवून देणं आपलं कर्तव्य आहे. आणि माझी सगळ्या जनतेलाही हीच विनंती असेल की सगळ्याच घड्याळाच्या उमेदवारांना भरघोस असं तुमचं मतदान द्या आणि दादांना तुमची आदरांजली द्या. खरंच तुम्ही जसं म्हटलात की दादाने शेवटची उमेदवारी तुमच्या वाट्याला दिलेली आहे. मला वाटतं आता ही तुमच्यासाठी एक जबाबदारी तुम्हाला वाटते का आता, म्हणजे आत्तापासूनच आणि निवडून आल्यानंतरही? जबाबदारीच आहे. तेच तर म्हटलं ना की दादा जाण्याचं दुःख इतकं मोठं आहे की आम्हाला घरातनं बाहेर पडावंसं वाटत नव्हतं. 2 दिवस आम्ही कोणीच घरातनं बाहेर पडलो नाही. पण मग ह्या गोष्टीची जाणीव झाली की दादांनी विश्वास ठेवून आपल्याला त्यांचा शिलेदार नेमले, तर दादांचं घड्याळ थांबलं नाही पाहिजे. त्यांच्या मागेही ते पुढे नेण्याचं आपल्या सगळ्यांचं काम आहे, आणि त्यासाठी आपल्याला बाहेर पडलं पाहिजे, दादांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. आणि म्हणून कालपासून आम्ही लोकांच्यात जातोय, लोकांना भेटतोय. पण जाऊन बोलायचं काय, भरून येते. दादा हा विषय निघाल्यावर शब्दच फुटत नाहीयेत. अगदीच. लोकांच्याही तशा भावना आहेत की या वेळेला दादांचं जाणं, दादांची वेळ कधीच चुकली नाही आजपर्यंत, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण अवेळी जाऊन शेवटची वेळ दादांनी चुकवली, आणि ह्या सगळ्या गोष्टीची उतराई आपल्याला व्हायचं असेल तर मला असं वाटतं की पुणे जिल्हा परिषदेचं स्वप्न हे दादांचं आहे, आणि ते आपण सगळ्यांनी पूर्ण केलं पाहिजे. तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्याच उपमुख्यमंत्री एक महिला झालेल्या आहेत, आणि तुम्ही असं आत्ता जे म्हटलं की दादा जरी गेले तरी आपलं घड्याळ थांबलं नाही पाहिजे. आणि जेवढं तुम्हाला सगळ्यांना दुःख आहे त्याच्यापेक्षा मला वाटतं कितीतरी पटीने ताईंना दुःख झालेलं आहे, आणि अशातच त्या उभ्या राहिल्या आहेत महाराष्ट्र राज्यासाठी. काल शपथविधी पार पडला, त्या उपमुख्यमंत्रीही झालेल्या आहेत, आणि दादांचं एक वाक्य होतं, मी ये तर ती कुठे जाते, ती ये तर मी कुठे जातोय, असं म्हणत. तर ताईंच्या नेतृत्वावर आज काय बोलावंसं वाटतंय? सगळ्यात आधी तर जबाबदारीविषयी बोलीन मी की समाजसेवक होणं सोपी गोष्ट नाही, फार अवघड आहे. जसं तुम्ही म्हणालात, तुमच्या माझ्यासाठी हे दुःख पचवणं इतकं अवघड आहे, तर त्या महिलेचे ते पती होते. बरोबर. एका महिलेच्या आयुष्यात तिच्या पतीचं स्थान काय असतं हे तुम्ही आम्ही जाणू शकतो. पण पक्षाची, त्यांच्या उमेदवारांची वाताहत होऊ नये म्हणून ते डोंगरा एवढं दुःख बाजूला ठेवून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आमच्यासारख्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी. तर महिला काय काय करू शकते, ती किती सहनशील असते, हे याचं जिवंत उदाहरण आहे की इतका मोठा मनावर दगड ठेवून तुमच्या माझ्यासाठी आज त्यांनी ती जबाबदारी पेलली आहे. आणि
सहज दादांच्या मार्गदर्शन त्यांना इथून मागे जे झालेलं आहे त्याच्यावर ती जबाबदारी चांगली पार पाडतील हा तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच विश्वास असला पाहिजे, कारण दादांचं सानिध्य त्यांना सगळ्यात जास्त लाभलं आहे आपल्यापेक्षा. त्यामुळं दुःख जितकं मोठं आहे तितकी जबाबदारी मोठी आहे आणि ह्या दोन गोष्टी समांतर ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पचवणं खरंच कठीण आहे की पतींचं निधन होऊन 3राच दिवस झाला आहे आणि हा शपथविधी, पण जबाबदारी ही तेवढीच मोलाची तोलाची आहे आणि त्या दोन्ही गोष्टींचा समतोल त्या राखतात आणि नक्कीच त्यांना त्या न्याय देतील असं मला आणि वाटतं. हे बघून तुम्हाला एक नवीन उमेद जागी झाली असेल की म्हणजे एवढं हे झालं की आपल्यावर पण इतकी जबाबदारी आहे आता आणि आपणही एक महिला म्हणून काहीही करू शकतो, ही उमेद मला वाटतं नव्याने जागी झाली असेल नाही? हे आत्ता तर झालीच आहे, पण 2017 साली जेव्हा माझ्या पतींनी ग्रामपंचायतचं इलेक्शन लढवलं तेव्हापासून मी खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत काम करते आणि ह्या गोष्टी मी ताईंकडून शिकली आहे. आधी सुरेखाताई मोहितेंसोबत माझे फार जवळचे प्रेमाचे संबंध आहेत आणि हे मी त्यांच्याकडून बघून शिकली आहे की अण्णांबरोबर ताई कसं काम करतात आणि आज त्याच्यानंतर सुनेत्रा वहिनींनी हा जो पाऊल उचलला आहे तर त्यानंतर मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या समाजकारण करणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी ही खूप मोठी शिकवण असेल की नुसतीच तुम्ही समाजसेवा करताय याला काही अर्थ नसतो. तुमच्या आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आलेला असू दे वा कितीही आनंदाचा प्रसंग आलेला असू दे, तुमची जबाबदारी ही सगळ्यात मोठी असली पाहिजे, त्याला तुम्ही आधी न्याय दिला पाहिजे. हे आजच्या घटनेतनं खरंच शिकण्यासारखी गोष्ट आहे. आता आपण थोडंसं इकडे बघ की कुरुळी आळंदी ग्रामीण गट तुमच्यासाठी उमेदवारी आहे, हे आपण बोलणारच आहोत पुढे सगळं, पण त्याच्या आधी ही सामाजिक कार्याचं वेड नेमकं कुठून लागलं, सुरुवात कुठून झाली हे मला ऐकायचं आहे. सगळ्यात आधी तर हा बाळकडू मला लहानपणी मिळाला, कारण माझे आई वडील शिक्षक होते. आपल्याला शाळेत सगळ्यांना शिकवलं जातं ज्या मातीत आपण जन्म घेतो, ज्या समाजात आपण वाढतो त्याचे आपण काहीतरी देणं लागतो. तर मग आई वडिलांचं ही शिकवण असल्यामुळे लहानपणापासून ह्या गोष्टी घरात बघत आल्यामुळे लहानपणापासूनच वेड होतं. त्यानंतर लग्न झाल्यानंतर शेतकरी कुटुंबाची सून झाले. माझ्या पतींना ह्या गोष्टीचं वेड होतं. थोडेसे धार्मिक असल्यामुळे सद्गुरू परंपरा मानणारे दोघंही आहोत, त्यामुळे मग वारकरी संप्रदायाशी संपर्क असेल, भजनी मंडळांशी असेल, मग त्या संपर्कामध्ये कोणाला काही अडचणी असतील तर त्या सोडवणं हे करत गेलो. त्यानंतर सगळ्यात वाईट काळ आला तो करोनाचा. त्यामध्ये खूप असे लोक होते की कामगार वर्ग असल्यामुळं राहण्याचाच प्रश्न होता. इथून सुरुवात झाली. मग त्याच्यातनं माझ्या सन्मार्ग फाउंडेशनचा जन्म झाला आणि माझ्या स्वतःच्या आयुष्यात काही अशा घटना घडल्या की त्याच्यातनं मला असं वाटलं की समाजासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे, उभं राहिलं पाहिजे. घरात बसून मी आणि माझं म्हणून नाही काही होत. मग त्यातनं आम्ही बाहेर पडलो आणि करोनापासनं जीवन मरणाचा प्रश्न किंवा माणूस म्हणून माणसासाठी उभं राहणं काय असतं हे आम्ही तेव्हा अनुभवलो, जगलो. लोकांनाही त्याच्यासाठी मदतीचा हात दिला आणि मग तेव्हापासून ह्या गोष्टी पुढे वाढत गेल्या. पण एक स्त्री म्हणून जेव्हा आपण राजकारणात पाऊल टाकतो तेव्हा मागे खेचणारे पण बरेच असतात, किंवा मग एक स्त्री खरंच ही गोष्ट करू शकेल का, किंवा ही कामं स्त्रीच्या माध्यमातून होतील का, बराचसा संघर्ष येतो. तुमच्या वाट्याला काही संघर्ष आलाय? नाही, वैयक्तिक माझ्या वाटेला नाही आला. माझ्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने, ताई अण्णांच्या मार्गदर्शनाने कायमच अण्णा असं म्हणत आलेत की ही करू शकते. हा अण्णांचा, ताईंचा विश्वास होता आणि त्याचबरोबर दादांनीही तो दाखवला. माझी उमेदवारी या विषयावर खूप साऱ्या चर्चा झाल्या. अनेकांना असं वाटत होतं की ही मिळणारच नाही, पण दादांनी पक्षाच्या जुन्या सर्वसामान्य कार्यकर्तीला न्याय दिला, पक्षाचं काम करण्याची संधी दिली आणि आज या तुमच्या माध्यमातून मी दादांना शब्द देते की कुरुळी आळंदी जिल्हा परिषद गटामध्ये तुमचा घड्याळाचाच उमेदवार जिल्हा परिषदेपर्यंत जाईल. याच्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करून तुम्हाला श्रद्धांजली वाहीन. आपला जे इंद्रायणी काठ आहे, पवित्र नदी मानली जाते इंद्रायणी नदी, तर या इंद्रायणी नदीच्या काठी खूप प्रदूषण आहे, कचरा असेल किंवा दूषित पाणी असेल, तर तुम्हाला जर संधी दिलीच मतदारांनी की ऑफिशियली सगळ्यांसाठी छान काम करणं, सन्मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून तर काम होतच आहे, पण एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून जर काम करायची वेळ आली, संधी दिली, तर सगळ्यात आधी हे इंद्रायणी नदी काठचं जे प्रदूषण आहे, हे जी काही कारणं आहेत ती कारणं टाळण्यासाठी किंवा हे प्रदूषण होणार नाही, कचरा होणार नाही, याच्यासाठी तुम्ही काय पहिलं पाऊल काय असेल तुमचं?
काय असेल म्हणण्यापेक्षा त्याच्यावर काम आम्ही पहिलंच सुरू केलेलं आहे. अण्णांशी बोलून चरवलीमध्ये इंद्रायणी नदीच्या काठी 7 एकर जागा सरकारने विकत घेतलेली आहे, जिथे STP पंप बसवण्याचं काम सुरू आहे. तिथे आजूबाजूला असणाऱ्या सोसायट्यांचं जे आपलं पाणी इंद्रायणी दूषित सोडलं जातं ते फिल्टर करून सोडलं जाणार आहे. हा झाला खालच्या गणातला विषय. तसंच आपल्या कुरुळी पंचायत समिती गणामध्येही या पुढच्या काळात हा प्रकल्प राबवला जाणार आहे. दुसरी गोष्ट, कचऱ्याने प्रदूषण होते, तर कचऱ्याचं विघटन करण्यासाठी आपण कचऱ्यापासून खत निर्मितीचे 2 प्रकल्प करणार आहोत, ज्याच्यामध्ये माझ्या फाउंडेशनचाही असेल सहभाग आणि जिल्हा परिषदेचा निधी असेल. या दोनही गोष्टींवर अण्णांशी बोलणं माझं झालेलं आहे. त्यातलं पाण्याचं काम ऑलरेडी सुरू झालं आहे आणि कचऱ्याचं काम आपण येणाऱ्या काळात करणार आहोत. त्यामुळे मी फक्त संधी दिली तर काम करीन असं म्हणणारी व्यक्ती नाहीये, काम करतीये म्हणून संधी द्या असं म्हणणारी व्यक्ती. त्यावर खरं तर आता कुरुळे आळंदी जो गट आहे, या गटातील मोठी लोकवस्ती असलेल्या गावांमधनं रिंग रोड जातोय. तर हा रिंग रोड गेल्यानंतर बाजूला सर्व्हिस रोड हवेत का? नक्कीच मिळायला पाहिजेत, कारण रिंग रोड हा सलग जाणारा रस्ता असतो. त्याच्यामध्ये फाटे नसतील तर आजूबाजूच्या लोकांना उपजीविका करण्यासाठी ज्या संधी निर्माण होतात त्यांचा काही वावच राहत नाही. जर ते सर्व्हिस रोड असतील तर ते लोक बाहेर येऊ शकतात जे त्या रोडनी प्रवास करतात. मग छोटे छोटे हॉटेल्स असतील किंवा आज अन्य कुठल्याही उपजीविकेची साधनं असतील, ती इथल्या स्थानिक लोकांना निर्माण होतील आणि त्याच्यासाठी आमचा आग्रह कायमच राहील, जो याच्या आधीही आम्ही लेखी स्वरूपातही केलेला आहे, बऱ्याच वेळा सरकार दरबारी मांडला आहे. पण जर जिल्हा परिषदेची जोड असेल तर मला असं वाटतं जास्त प्रभावीपणे आपण त्या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. आता हा जो गट आहे कुरुळे आळंदी गट, हा बऱ्यापैकी MIDC किंवा औद्योगिकरणासाठी ओळखला जाणार आहे, प्रसिद्ध आहे. तर तरुणींसाठी रोजगार उपलब्ध कसा होणार आहे? आणि यालाच जोडून माझा हाही प्रश्न असेल, महिलांसाठी काय असणार? पुन्हा एकदा हेच सांगेन, कसा असणार आहे नाही, त्याच्यासाठी पहिलंच काम आम्ही केलेलं आहे. निघोजातल्या 53 मुलांना इथल्या विविध नामांकित कंपन्यांमध्ये कायमस्वरूपीचं काम लावून त्या कुटुंबांची कायमस्वरूपीची उदरजीविका आपण चालू केलेली आहे. आणि महिलांचा विषय राहिला तर कंपन्यांमध्ये असं विचारलं जातं की तुम्हाला स्किल्स येतात का? शिक्षण आहे पण इथे काम करण्यासाठी लागणाऱ्या स्किल तुमच्याकडे आहेत का? तर ते स्किल सेंटर माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून असतील किंवा सरकारी योजनांच्या माध्यमातून असतील. पहिले तर आपण ते उभारणार आहोत आणि मग त्या माध्यमातून कंपन्यांशी आपण हे बोलणार आहोत की त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की स्थानिक लोकांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल. आज जेव्हा आम्ही हे मागायला जातो तर त्यांचं असं म्हणणं असतं तुमच्याकडे शिक्षण आहे पण स्किल नाही. हा कळीचा मुद्दा आहे. तर ते स्किल पहिलं आपण महिला वर्गाला देणार आहोत आणि मग त्यांना ते उपजीविकेचं साधन सहज उपलब्ध होईल. तर मी आत्ताच म्हटलं की MIDCचा एरिया असल्यामुळे रहदारी खूप आहे. तर रस्ते आता आपल्याला माहितीच आहे रस्त्यांची काय अवस्था आहे. आणि मला वाटतं इकडे कंटिन्यूच रहदारी असते, दळणवळण असतात. तर कसं असणार आहे रस्त्यांसाठीची योजना? MIDC मुळे रस्ते खूप खराब होत आहेत, खूप ट्रॅफिक होते आणि ते सोडवण्यासाठी तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे, दादांना स्वतः चाकणमध्ये यावं लागलं. दादांनी त्याच्यासाठी आग्रही राहून खूप प्रयत्न केले. हे माझ्या अखत्यारीत येत नसलं तरी मी त्याचा पाठपुरावा करून जे MIDCचे रस्ते आहेत ते जास्तीत जास्त रुंद आणि सुव्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीन. आणि अण्णाही त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये चाकणचा ट्रॅफिकचा आणि रस्त्यांचा प्रश्न सोडवलेला असेल. कुरुळे आळंदी गट MIDC मध्ये येतो, त्याच्यामुळे MIDC मध्ये कामं करणारी जी लोक आहेत ती मला वाटतं बरीच बाहेरनं स्थलांतरित झालेली लोक आहेत. तर अशा सगळ्या याच्यामध्ये कचऱ्याचा मेळ राखणं किंवा शुद्ध पाण्याचा मेळ राखणं हे सगळं व्यवस्थित करताना एक तारांबळ उडलीच जाते. तर कसा मेळ राखणार याचं, कसं करणार? सुरुवात आम्ही निघोजे नगरीपासून केली आहे. जेव्हा माझे पती सरपंच होते तेव्हा रोज घंटागाडी प्रत्येक घरापर्यंत आपण चालू केली. फक्त कचऱ्याचं विघटन किंवा व्यवस्थापन करण्यासाठी थोडं सिस्टीम कमी पडते. तर मी जसं मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आपण स्वतः ते प्रकल्प उभे करणार आहोत. त्या लोकांशी आपलं बोलणं झालेलं आहे. आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न तर तोही 2 वर्षापूर्वी जलजीवनच्या माध्यमातून आपण इथे उद्घाटन केलेलं आहे. तर त्याचा पाठपुरावा करून शुद्ध पाणी रोज प्रत्येक घरात आलं पाहिजे
याच्यासाठी मी आग्रही राहीन. कारण हा प्रश्न काय असतो हे मी लहानपणीच जगलेली आहे. निघोजे हे माझं जन्मगाव असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. इंद्रायणीच्या डोहातून मी स्वतः डोक्यावर पाणी आणलेलं आहे. तर आज मी समाजसेविका म्हणून उभी असताना माझ्या माता भगिनींना या प्रश्नाला तोंड द्यावं लागणार नाही, हा सगळ्यात पहिला माझा प्रयत्न असेल. म्हणजे स्वतः ती गोष्ट अनुभवली आहे, अनुभवलेली आहे. त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होणार नाही याच्याकडे तुमचा कल जास्त असेल. नक्की. तर शेतकऱ्यांसाठी जे सरकारी योजना आहे त्या योजनांचा शेतकऱ्यांना लाभ कसा होईल याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्नांमध्ये असाल? सगळ्यात आधी तर मी सांगेन, तुम्ही मगाशी सांगितलं तसं रिंग रोड आहे, MIDC आहे, अनेक प्रकल्प माझ्या गटात होतात. हो. इकडे वरच्या कुरुळी या गणामध्ये उद्योगनगरी म्हणून बघितलं जातं. तर चरवलीच्या परिसरांमध्ये सोसायट्या आहेत. त्यामुळं बाहेरून येणारा कर्मचारी वर्ग जास्त आहे. तर त्या सगळ्यांचे प्रश्न आहेत मूलभूत, लाईट, पाणी, रस्ता. तर हे पहिले सोडवले पाहिजेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक गोष्टीवर आधीच काम मी सुरू केलेलं आहे आणि ते येणाऱ्या काळात यशस्वीपणे जिल्हा परिषद पूर्ण केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणच्या ग्रामपंचायतची व्यवस्था उपयोगात घेऊन या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न ह्या सगळ्या सरपंचांच्या, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि अण्णांच्या आशीर्वादाने मी नक्की करीन, हा माझा मायमाऊलींना शब्द आहे. कुरुळी आळंदी गटातील सगळ्यात मोठा भिडसवणारा प्रश्न काय असं तुम्हाला वाटतं की तो मला सोडवायचाच आहे हा प्रश्न? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे रस्ता आणि पाणी. जेवढी आपली ग्रामपंचायतचा आवाका असतो त्याच्यापेक्षा आज प्रत्येक गावामध्ये डबल लोकसंख्या आहे, कारण बाहेरून आलेले राहदार वर्गाचे लोक. तर मग त्या व्यवस्थापनावर जो ताण येतो तो कमी करण्यासाठी आपल्याला ह्या सरकारी योजनांची गरज लागणार आहे आणि ही पदं गेल्या 4 वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय लोक तिथं असल्यामुळं आम्ही पाठपुरावा करतो, पण तो तितक्या पद्धतीत आम्हाला त्याचा फॉलोअप मिळत नाही. तर जिल्हा परिषदचा निधी जेव्हा आणायचा आहे तिथं त्यांची लेख असेल तर ती सहज आणू शकेल आणि त्यासाठी त्यांनी मला तिथपर्यंत न्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. बरं, भलेही जिल्हा परिषद गटात पुणे नाशिक महामार्ग येत नाही. आता तुम्ही आताच म्हटलात की ट्रॅफिक सोडवण्यासाठी दादांना इथे म्हणजे समस्यावर हल काढण्यासाठी दादांना इथे यावं लागलं. पण भलेही जिल्हा परिषद ह्याच्यामध्ये पुणे नाशिक महामार्ग नाहीये, तरी पण एक काही वाटतं का की ही ट्रॅफिक मला अशा पद्धतीने वाटतंय की मला ही ट्रॅफिक आपण कमी करू शकतो किंवा मार्गी लावू शकतो? तिकडेही आता खूप सारे फ्लायओव्हरचं काम चालू आहे, मेट्रो आहे, रेल्वे आहे, रिंग रोडचं काम चालू आहे. इतके सारे मोठे मोठे प्रोजेक्ट दादांच्या माध्यमातून आज पुणे जिल्ह्यात होत आहेत. हे सगळे ट्रॅफिकसाठीच आहेत आणि मला असं वाटतं की दादांचे सगळे शिलेदार जर तिथपर्यंत पोहोचवलेले असतील तर आम्ही सगळे मिळून दादांचं हे स्वप्न आणि जनतेची ही सगळ्यात मोठी समस्या सोडवल्याशिवाय राहणार नाही. खरं तर काही काहींना राजकारण किंवा विकास ह्याची उत्तरं खरं तर खूप प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळी असतात. पण तुमच्या मते काय नक्की विकास म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय? नाही, राजकारण कधी केलंच नाही, त्यामुळे त्या विषयावर काही बोलण्याची हे नाही. समाजकारण लहानपणापासून समाजसेवा काय असते, समाजाप्रती आपला भाव की तुम्ही त्याचे काहीतरी उतराई लागता आणि ते मांडण्याची किंवा ते करण्याची तुमच्यात कुवत आहे म्हणून आज तुम्ही समाजसेवक आहात. तर मग समाजातले जे प्रश्न असतात, जे सर्वसाधारण लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना त्याची माहिती नसते, ह्या समाजातला दुवा तुम्ही असला पाहिजेत असं मला वाटतं. समाज आणि सरकार या 2 गोष्टींमधला दुवा म्हणजे समाजसेवक आणि राजकारण करणारी व्यक्ती हे करू शकत नाही. राजकारण हा शब्दच कुठून आलाय मला कळत नाही. समाजकारण असलं पाहिजे. राजकारण सारखं तुमच्यासारखे अनेक लोक हा प्रश्न विचारतात की राजकारण करण्याचे हे का ठरवलं, पण मला समाजकारणच करायचं आहे आणि त्याच्यासाठी सरकारी प्लॅटफॉर्मची गरज असते, म्हणून जिल्हा परिषदचं माध्यम पाहिजे. म्हणून ह्या निवडणुकीमध्ये जे दादांनी सोपवलेली जबाबदारी आहे ती पूर्ण करण्याचा मानस आहे. तुमच्या मते की राजकारण हा शब्दच नकोय, समाजकारणच? जिथे राजकारण येतं मला असं वाटतं म्हणजे तिथं काम होणारच नाही ना. विकास जर तुम्हाला करायचा आहे तर तुमची सेवाभावच असला पाहिजे. अगदी बरोबर. समाज आणि सरकार या दोघांमधला तुम्ही दुवाच असला पाहिजे तर विकास होऊ शकतो.
आता तुम्ही दादांनी तुम्हाला भरपूर पाठिंबा दिलाय इथपर्यंत येण्यासाठी किंवा पुढेही असणार आहे. आपण बघतो की एका पुरुषाच्या मागे भक्कम एक स्त्री उभी असते. तर मला वाटतं इकडे चित्र असं की एका स्त्री मागे नक्की. भक्कम दादा उभे आहेत. म्हणून तुम्ही दोघे मिळून समाजासाठी खूप काही केलेलं आहे आणि इथून पुढेही करणार आहात. तर असंच इतर महिलांना तुम्ही काय सांगाल? सगळ्यात आधी तर तुमच्या माध्यमातून मी हे सांगू इच्छिते की एखाद्या महिलेला जर घराबाहेर पडायचं असेल तर तिच्या कुटुंबाचा आणि तिच्या पतींचा खूप मोठा खंबीर असा आधार लागतो. त्यांची ती इच्छाशक्ती लागते की हा, हे यांनी महत्त्वाचं. बाहेर पडलं पाहिजे, हिच्यात ही कुवत आहे, ही हे करू शकते, तर हिला आपण समाजासाठी घराबाहेर काढलं पाहिजे. कारण कुणीही गृहिणी असेल तर तिला आधी मुलं, घर, प्रपंच, त्याच्यातल्या जबाबदाऱ्या हे सगळं करून बाहेर पडायचं असतं. पण जेव्हा ह्या सगळ्याला घरच्या लोकांचा सपोर्ट असतो तेव्हा ती सहज बाहेर पडू शकते. आणि मला असं माझ्या माता भगिनींना आवाहन करायचं आहे की हा विश्वास तुम्हाला घरच्यांना देता आला पाहिजे. तुमच्यात जर ते गुण असतील तर तुमच्या घरच्यांना हे वाटलं पाहिजे की ही जेव्हा घराबाहेर जाणार आहे तेव्हा ही आपल्या घराचं नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. तसं तुम्ही वागलं पाहिजे. हा. तर सन्मार्ग फाउंडेशन ह्याच्या माध्यमातून काय काय कामं झालेली आहेत किंवा किती सेवा झाली लोकांची? सन्मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून 2007 पासून आशा सेविका, अंगणवाडी सेविका असतील, ह्या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून काम करणाऱ्या समाजाच्या सेवक असतात. आणि मला असं वाटतं की आपल्या समाज संस्थेचा त्या सगळ्यात पहिला घटक आहेत. तर त्यांच्या कामाचा गौरव हा केला गेला पाहिजे. त्यांना जे मानधन मिळतं किंवा त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी ज्या गोष्टी कमी पडतात त्या मी माझ्या माध्यमातनं कायमच करत आली आहे. त्यांचा सन्मान करत आली आहे कारण त्यांच्या कामाची मला जाण आहे. ही एक गोष्ट झाली. दुसरी, अनेक बचत गटांना मी स्वतः सहाय्य केलं आहे. त्यांना वैयक्तिकच नाही तर पुन्हा सांगेन की मी काम करणारी व्यक्ती आहे. सरकारच्यातला आणि त्यांच्यातला दुवा होऊन त्यांना काय मार्गदर्शन लागतं हे मी वैयक्तिक तिथे जाऊन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये बँकांमध्ये खाती खोलणं असेल, त्यांच्यासाठी बँकेची ब्रांच निगोजामध्ये खोलणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासाठी केलेल्या आहेत. आणि कामगाराचा प्रश्न राहिला तर तेही बोललं, माझं कंपनीशी बऱ्याच वेळा झालेलं आहे. तर स्किल डेव्हलपमेंट आपण सुरू करणार आहोत आणि मग त्या माध्यमातून त्यांच्यासाठी कायमस्वरूपीचा रोजगारही निर्माण करणार आहोत. तर काय वाटतं म्हणजे आता तुम्ही या इलेक्शनसाठी उभ्या आहात एका पदासाठी, जे की तुम्ही या फाउंडेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतच आहात. पण अजून एक पद तुमच्या वाट्याला येऊन अजून लोकांपर्यंत तुम्ही पोचाल किंवा अजून कामं कराल. पण तुम्हालाच का मतदारांनी स्वीकारावं किंवा तुम्हालाच का निवडून द्यावं? निवडून याच्यासाठी द्यावं की मी त्यांच्या घरातली लेक आहे. मी हे सगळे प्रश्न स्वतः जगलेली आहे आणि ते तिथपर्यंत मांडण्याची मला असं वाटतं की माझ्यात कुवत आहे. तर त्यांच्या घरातली लेक असल्यामुळे माझ्यापर्यंत येण्यासाठी त्यांना कधी कुठल्या दुव्याची गरज लागणार नाही. त्यांनी त्यांच्या लेकीला कधीही हाक मारावी, मी त्यांच्यासाठी उभी राहणारी आहे. आणि त्यांचं कुठलीही अडचण असेल, सुखदुःख असेल, ते मी माझ्या परीने होईल तितकं वाटून घेण्याचा प्रयत्न करीन. आणि हे याच्या आधीही त्यांच्यात रोज जात असताना गेल्या 4 महिन्यांपासून त्यांचा आणि माझा जो संपर्क आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना ह्या सर्वसाधारण मुलीला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता त्यांच्यासाठी काम करणाऱ्या समाजसेवकाची समाजाला गरज आहे. आणि म्हणून मला त्यांनी निवडावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. खरं तर तुम्ही आज वेळ दिला आम्हाला, आमच्याशी छान मुलाखत मी तुमची घेतली, छान वाटलं. आणि तुम्हाला तुमच्या पुढील कार्यासाठी खरं तर खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.